दौंडमधल्या कला केंद्रातील गोळीबार प्रकरणामध्ये चौघांना अटक करण्यात आली आहे। यातील एक आरोपी बाळासाहेब मांडेकर हे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू आहेत। सख्खा भाऊ या प्रकरणामध्ये अडकल्याने आमदार शंकर मांडेकर यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत, तर विरोधकांनी विविध आरोप करत मांडेकरांना खिंडीत पकडलंय। पाहूयात। अजितदादांचा आणखी एक शिलेदार अडचणीत। गोळीबार प्रकरणात आमदार शंकर मांडेकरांचा भाऊ। प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा विरोधकांचा आरोप। पुण्याच्या दौंडमधील कला केंद्रात गोळीबाराची घटना घडली आहे। या प्रकरणात बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि रघुनाथ आव्हाडला अटक करण्यात आली आहे। आरोपी बाळासाहेब हे राष्ट्रवादीचे भोर वेल्ह्याचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ आहेत। दरम्यान अटक आरोपींची कला केंद्रातील नृत्यांगना आणि अन्य उपस्थितांच्या समोर ओळख परेड होणार आहे। न्यू अंबिका कला केंद्रात दोन गटात आवडीची लावणी लावण्यावरनं बाचाबाची झाली आणि त्यातूनच बाळासाहेब मांडेकरने गोळीबार केल्याची माहिती आहे। अंबिका कला केंद्रामध्ये असं झालं असू शकतं, त्या अनुषंगाने आम्ही जास्त चौकशी केली असतं त्या ठिकाणी आम्हाला ते समजलं की या ठिकाणी असं झालेलं आहे आणि यासाठी जो विलंब केलेला आहे त्या अनुषंगानं स्वतः त्या कला केंद्राच्या मॅनेजरनं फिर्याद दिलेली आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की हे घटनेमुळं तो घाबरून गेला होता आणि त्याच्यामुळं त्यानं ती घटना कुणाजवळ ही वाच्यता केलेली नव्हती, परंतु त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानं ते सांगितलं की अशा पद्धतीची घटना झालेली आहे। दौंडच्या न्यू अंबिका कला केंद्रात सोमवारी रात्री 11 वाजता ही घटना घडली होती। गुन्हा मात्र बुधवारी दाखल करण्यात आला। या उशिरावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची संधी साधली। सत्ताधारी आमदाराचा भाऊ यामध्ये असल्यानं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय, तर आमदार शंकर मांडेकरांनी राजकीय दबावाचे आरोप फेटाळून लावले। 21 तारखेला अंबिका कला केंद्रात गोळीबार झाला असं आता समजतं आहे। रात्री 11 वाजता गोळीबार झाला होता। हे प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न तिथं केला होता। त्याचं मुख्य कारण 21 ला जर हे प्रकरण झालं असेल, गोळीबार झाला होता, तर पोलीस काय करत होतं? आम्हाला असं कळतंय की 21 ला संध्याकाळी जेव्हा घटना घडली तेव्हा पोलीस विभागाने आपल्या आपल्या मोबाईलवर तिथं असणाऱ्या महिला लोक यांचा एक व्हिडिओ तिथं काढून घेतला। इथं काहीच घडलं नाही। मग जर गोळीबार घडलाच नव्हता असं तुम्ही कालपर्यंत बोलत होता, तर मग 21 तारखेला संध्याकाळी पोलीस जाऊन तिथं व्हिडिओ का काढत होते? मग तुम्ही कुठेतरी सत्तेत असणाऱ्या आमदाराचा कोणतरी नातेवाईक तिथं असल्यामुळे कुठेतरी वरून दबाव होता का असा प्रश्न तिथं निर्माण त्या ठिकाणी आम्हाला होतो। स्पष्ट सांगणे, चुकीचं काम कोणी केलं असेल तर मी त्यात कधीच हस्तक्षेप करणार नाही। मग तो माझा भाऊ असू द्या, माझा मित्र असू किंवा कोणी असू, कारण की माझा इतिहास आहे, अख्ख्या तालुक्याला माहिती आहे। मी चुकीचं काम माझ्या घरच्यांनी केलं तरी कुणाला सोडत नाही, मग तो कुणीही असू द्या। तो माझा भाऊ आहे, त्यांनी जर चुकीचं काम केलं असेल त्याच्यावर कारवाई करा आणि कायदा करीन ना, आपण त्याच्यामध्ये नाही। मी दरम्यान राजकीय हस्तक्षेप टाळण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचं अजित पवारांनी सांगितलंय, तर दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। शंकर मांडेकरांचा तो भाऊ, तो सख्खा भाऊ नाही, तो चुलत भाऊ असण्याची शक्यता आहे, परंतु कुणी असू द्या त्यामध्ये त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला सांगितलेली आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे त्याचा तपास हे का घडलं, कशामुळे घडलं, का फायरिंग हवेमध्ये केलं गेलेलं आहे आणि त्यांना तो त्यांच्याकडे लायसन आहे का, त्यांच्याकडे वेपन ठेवण्याचं, ह्या सगळ्या गोष्टी तपासायला सांगितल्यात आणि ज्यांचा कुणाचा दोष आहे त्यांच्यावर सक्त कारवाई करा, त्याच्यात जमलं तर मकोका पण लावा, इथपर्यंतच्या सूचना आपण दिलेल्या। आमदार महेश मांडेकरांचा भाऊच गोळीबार प्रकरणात अडकल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। आधीच कोकाटे आणि सुरत चव्हाणांमुळे अजितदादांची डोकेदुखी वाढली असताना कला केंद्र प्रकरणानं त्यात आणखी भर टाकली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।